आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। दोन जिवलग मित्रांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू, युवकांच्या निधनाने नांदुरी गावासह पंचक्रोशीत शोककळा। कळवण येथील दोन युवक कामानिमित्त अभोणा येथे जात असताना अभोणा गावानजीक असलेल्या कांदा शेड परिसरात त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली। अपघात भीषण होता। त्यात दुचाकीस्वार युवक योगेश वाघ व महेश गायकवाड यांना उपचारासाठी अभोणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। मात्र उपचारादरम्यान योगेश वाघ याचा मृत्यू झाला। त्याचे शवविच्छेदन अभोणा येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले, तर महेश गायकवाड याला पुढील उपचारासाठी कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। शरीराला ठिकठिकाणी जबरमार लागल्यामुळे अति प्रमाणात रक्तस्राव होत असल्यामुळे त्याला नाशिक येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले। मात्र नियतीच्या क्रूर खेडीने महेशवरही झडप घातली। या दोनही युवकांचे असे अपघाती निधन झाल्याने नांदुरी गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली असून दोघही युवक सप्तशृंग गडावर मानधनी स्वयंसेवक म्हणून काम करत होते। योगेश वाघ यावर शुक्रवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले। महेश गायकवाडवर आज सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। या अघटित घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती। या अपघाताचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक बबनराव पाटोडे यांचे मार्गदर्शनाखाली प्रशांत गवडी करीत आहेत। बागलाण वृत्तांतासाठी सागर गांगुर्डे।